नमस्कार, मी संतोष रामचंद्र जाधव, बोरशिती, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. कविता. प्रियसीला राजी करण्यासाठी आम्ही देतो तिला अनेक प्रलोभने. नाहीच ऐकली तर आम्ही स्वतःच आत्महत्या करण्याची तिला देतो धमकी. मग एखादी प्रियसी आमचं तोकडं प्रेम स्वीकारते वगैरे. तुला राजी होण्यासाठी आम्ही उपवास करतो, तुला भेटवस्तू देतो, अनेकदा अनेक प्रवासही करतो. कधी एकट्याने, कधी समूहाने तुझी स्तुती गातो. मग तरीही तू राजी होत नाहीस. तू देवळात असताना तुझे दलाल चिमुरडीवर बलात्कार करतात ना, मला त्यासाठी तुला बोलवायचं असतं. बाकी तुझ्याशी मला खास काही आकर्षण नाही. तू ठायी ठायी असताना सर्वत्र भ्रष्ट आणि दूषित वातावरण दिसते. सर्व जनतेचा तू जनक वगैरे आहेस. मग त्यांची ससे होलपट तू उघड्या डोळ्यांनी कशी सहन करतोस, काही कळत नाही. मी सांगतो कायम साऱ्यांना, तू मूर्ती दगड आणि फोटोत कागद आहेस म्हणून आता सारेच माझ्यावर रागावू लागले आहेत. काही बाही ती मला दूषणं देऊ लागली आहेत. तू ये पोलिसांच्या आधी ये, डॉक्टरांच्या आधी ये, न्यायाधीशाच्याही आधी ये, नी मला अख्ख्या जगासमोर नागडं पाड. होऊ दे ना माझी छी थू नी तुझा जय जयकार. पण हां, तू ये जरूर, नाहीतर तू मूर्तीतला दगड आणि फोटोतला कागद सिद्ध होशील. मग जगाला अन्य काही पुरावा, अन्य काही पडताळा द्यायची आवश्यकता राहणार नाही. त्यांचं ते समजून घेतील. त्यांना हवा तो बदल ते स्वतःच करतील. मग तेच त्यांची उत्क्रांती करतील आणि होतील फक्त माणसातला माणूस. धन्यवाद.